आणि आता पाहूयात विधानसभेचे वारे। दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात शरद पवार गटाचा सर्वे, आंबेगावमध्ये परिवर्तनाची लाट, सर्वेमध्ये माहिती, देवदत्त निकमांची वळसेंच्या विरोधामध्ये लढण्याची तयारी। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मुंबई मेट्रो 3चं उद्घाटन, पंतप्रधान मोदींचा मेट्रो 3 मधून प्रवास, प्रवासाच्या दरम्यान विद्यार्थ्यांसोबत आणि महिलांसोबत मोदींचा संवाद। उद्धवजींचा इगो दुखावला आणि त्यांनी मेट्रोला स्थगिती दिली, कुणाच्या तरी गर्वाचा हरण करणारी हे मेट्रो 3 सुरू, फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल। मोदींचा दौरा राज्याला खड्ड्यात घालण्यासाठी, ज्या कामावर 5 ते 10% तरतूद नाही त्याचं भूमिपूजन, वडेट्टीवारांची मोदींच्या दौऱ्यावर टीका। भाजपसाठी पंतप्रधान गल्लीबोळात फिरत आहेत, पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांची टीका। हिंदुस्थानचे प्रधानमंत्री महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री गल्लीबोळ फिरतायत भारतीय जनता पक्षासाठी। राहुल गांधी सुद्धा महाराष्ट्रात आलेले आहेत, ते राज्यामध्ये दौरे करतायत, फिरतायत, मनोगत समजून घेतायत। मी एकाही गद्दाराला रोजगार देणार नाही, उद्धव ठाकरेंचं नाव न घेता शिंदे गटावर त्यांचा निशाणा, महिनाभरामध्ये आमचं सरकार आल्यावर तुमच्या लुटीचा हिशोब घेणार, उद्धव ठाकरे यांचा इशारा। 1-1.5 महिन्यानंतर हे सरकारमध्ये बसलेले सगळे गद्दार बेकार होणार आहेत, पण अनिल त्यांना नोकऱ्या द्यायच्या नाही, आपल्याकडे देतील, नोकऱ्या द्या, आम्ही काहीच केलं नाही। आजच सांगतो, एकाही गद्दाराला मी रोजगार देणार नाही, अजिबात देणार नाही। नंदुरबारमधील 6 विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या काँग्रेसकडून मुलाखती, काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघेंनी घेतल्या मुलाखती। राहुल गांधींकडून कोल्हापूरमध्ये उदगावमध्ये टेम्पो चालक अजित संधे यांची भेट, राहुल गांधींनी टेम्पो चालकाच्या घरात बनवला स्वयंपाक, वांग्याची भाजी, कांद्याची पात बनवत भाकऱ्याही थापल्या, सनदी कुटुंब भारावलं। सुप्रिया सुळेंची गाडी कोंढवा परिसरामध्ये मुस्लिम तरुणांनी अडवली, उत्तर प्रदेशमधील धर्मगुरूंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेल्या महंतांवर पुणे पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाहीत अशी तक्रार।